लहानपणी मी ना खूप लाजाळू होते, शांत होते किंवा माझं कुठल्या प्रकारचं मत नव्हतं. अंडर कॉन्फिडंट, अजिबात कॉन्फिडन्स नव्हता. जर क्लासमध्ये कोणी म्हणजे टीचरनी प्रश्न जरी विचारला, तर मला उभं राहून उत्तर द्यायचं एवढं पण जमत नव्हतं. जरी येत असलं तरीसुद्धा, है ना? ओपिनियन नव्हते कुठल्या प्रकारचे किंवा जर कोणी मला त्रास देतंय, कुणी मला उगाच काम सांगतंय, तर मला नाही म्हणण्याची तिथे हिंमत नव्हती. मी चुपचाप ते करायची, आणि लोकांच्या अपेक्षेप्रमाणे मी श्रिंक व्हायची, की जिथे जसं हवंय तसं-तसं तिथे राहण्याचा प्रयत्न करायची. स्वतःचं एक पर्सनॅलिटी नव्हती असं आपण म्हणू शकतो. इन शॉर्ट मी ना लहानपणापासून खूप शांत आणि लाजाळू स्वभावाची होती. आणि जर तुम्ही पण शांत आणि लाजाळू स्वभावाचे असाल, तर तुम्ही अनुभवलं असेलच, की लोक तुम्हाला ना कमी समजतात. कारण की जे बोलत नाहीत, ते काहीच जाणत नाही अशी एक समज आहे आणि ती खरंच चुकीची आहे, तर तुम्ही अनुभवलं असेल, की तुम्हाला इग्नोर केलं जातं किंवा तुमच्या कॅपॅबिलिटीजवरती तेवढा विश्वास केला जात नाही. शांत स्वभाव असणं ना, ही एक कमजोरी नाहीये. ही खूप खूप मोठी ताकद आहे. कारण की शांत लोकांमध्ये खूप पोटेन्शियल असतं, खूप एनर्जी असते, जी की हिडन असते, दिसत नाही. आणि ती एनर्जी फक्त ती एक योग्य वेळ आल्यानंतर ती बाहेर काढत असतात. म्हणून जर तुम्ही शांत असाल, तर निराश होऊ नका. जर लोक तुम्हाला इग्नोर करत असतील, तर अजिबात निराश होऊ नका. कारण की एक दिवस तीच लोकं एकदम तुम्हाला बघत राहतील. कारण की तेव्हा तुम्ही ना तुमच्या बोलण्यातून नाही, तर तुमच्या कृतीतून झळकणार आहात. म्हणून मूक असणं, शांत असणं ही एक कमजोरी नव्हे, तर ती एक समजूतदार निवड आहे. थँक यू.